आपल्यासोबत भारतातील नावाजलेली बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आहे। दिव्या जागतिक क्रमवारीवर जी पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे तिला तू पराभूत केलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? पहिले तर थोडा टाइम लागलं ते फीलिंगला सिंक इन व्हायला, बिकॉज माझी टीम लास्ट राऊंड हरली होती, सो आम्हाला जिंकायचं होतं आणि मला बाकींचे स्कोर नव्हते माहिती। सो टीम इव्हेंट आहे, सो ऑब्वियसली मला आय वॉज होपफुल की मे बी आमची टीम स्टिल हॅज अ चान्स, बट इट वॉज मिक्स्ड इमोशन्स। मला आय वॉज हॅपी की मी जिंकली, बट देन टीम हरली, सो इट वॉज अ लिटल बिट सॅड। ब्लिट्स हा जो प्रकार असतो, रॅपिड चेससारखा हा प्रकार असतो, काय प्रकार असतो आणि कसं चॅलेंजिंग असतं? ब्लिट्स आय थिंक मेनली इंट्युशनवर बेस्ड असतं, बिकॉज तुमच्याकडे काही पण टाईम नसतं विचार करायला आणि यू जस्ट हॅव टू मेक व्हेरी फास्ट मूव्स। ब्लिट्समध्ये आय थिंक यू गेट अराउंड 3 minutes फॉर द होल गेम आणि तुमच्याकडे हर मूववर 2 सेकंड इन्क्रीमेंट असतो। तर इट्स क्वाईट चॅलेंजिंग बिकॉज तुमच्याकडे ऑब्वियसली टाईम नाही आहे, यू कॅनॉट मेक शुअर की तुम्ही काय खेळत आहे आणि यू कॅनॉट कॅल्क्युलेट अ लॉट, सो इट्स अन इंट्युशन बेस्ड फॉर्मॅट। आणि त्याच्यामध्ये इरफान सारखी जागतिक क्रमवारीवर पहिल्या क्रमांकाची जी खेळाडू आहे ती तुझ्यासमोर होती, चॅलेंज वाढलं होतं? अवघड होतं खूप आणि लास्ट मोमेंट माहिती पडलं आम्हाला की कोण खेळणार आहे, कारण की तिच्या टीममध्ये 2 विमेन्स होते आणि ती खेळणारे हे लास्ट मोमेंट माहिती पडलं। सो आणि माझं फर्स्ट टाईम आहे तिच्यासोबत खेळणं आणि एव्हर सिन्स आय हॅव बीन ग्रोईंग अप शी हॅज बीन माय रोल मॉडेल, तर इट वॉज स्टिल अ बिट ऑफ अ शॉक। बट तुम्ही अगर गेममध्ये गेले आणि यू कीप इट इन युअर माइंड दॅट वर्ल्ड चॅम्पियनसोबत खेळत आहे, तर तुमच्या मनात थोडंसं फिअर राहील। सो मी ते अलाव नाही केलं माझ्या माइंडला की इट्स जस्ट अ नॉर्मल ऑपोनंट आणि आम्ही तिच्या पीसेसच्या अगेन्स्ट खेळत होती आणि आय थिंक दॅट वर्कड। इरफान सारख्या खेळाडूला हरवलं तू आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी कौतुक करावं, कसं वाटतं? प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सरनी कॉंग्रॅच्युलेट केलं, ते वाचून खूप चांगलं वाटलं, बिकॉज त्यांनी खूप मल्टिपल ओकेशन्सवर आम्हाला सगळे स्पोर्ट्स पर्सनला मोटिवेट केलं आहे, एनकरेज केलं आहे। सो डेफिनेटली मला खूप छान वाटलं। नागपूरमध्ये दिव्या देशमुखला सर्व ओळखतात, आता देशात आणि जागतिक पातळीवरही ओळखायला लागले, मात्र लहानपणापासून खूप तू अनेक गोष्टीचे इतर बालकांच्या जीवनामध्ये अनेक आनंद असतात, खूप साऱ्या गोष्टी तू त्यागल्या आणि त्याच्यानंतर हे सक्सेस तुला मिळत आहे। हो, आय थिंक कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला अगर समोर जायचं असेल तर सॅक्रिफायसेस तर खूप आहे। आता पुढचा ध्येय काय? नेक्स्ट मंथ मी वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे आणि तिथे मला छान करायचं आहे। तर दिव्या देशमुख हिच्या कामगिरीचा कौतुक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे, कारण वर्ल्ड टीम ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये तिने जागतिक क्रमवारीवर जी पहिल्या क्रमांकाची जी खेळाडू आहे तिला पराभूत केलेला आहे आणि आता पुढच्या महिन्यात वर्ल्ड कपमध्ये जेव्हा दिव्या खेळेल, नक्कीच आपण सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या पाहिजे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।